पोलिसांनी अटक केली आहे। मिहीरसह 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्यातील शहापूरमधून मिहीरला अटक करण्यात आली आहे। वरी हिट अँड रन प्रकरणातील मिहीर हा एक आरोपी आहे। यानंच गाडी चालवली होती, मात्र याच्या वडिलांकडून त्याला पळून जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता आणि शिवाय ठाण्यातून सध्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे। ठाण्याच्या शहापूरमधून मिहीर शहाला पोलिसांनी अटक केली आहे। वरईकर अपघात प्रकरणातील अनेक अपडेट्स देखील समोर येत होते। वरईतील अपघात एवढा भीषण होता की हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह यांना 1.5 किलोमीटर पर्यंत कावेरी नाखवा यांना फरफटत नेलं होतं। पुढे कार थांबून बोनेटमध्ये अडकलेला कावेरी यांना बाजूला काढून त्यांना मदत करण्याऐवजी जागा बदलून त्यांना चालकाला त्या ठिकाणी बसवलं। चालकाच्या हातात ती कार दिली। पुढे चालकानं देखील कावेरी नाखवा यांच्या अंगावरून भरधाव गाडी नेत त्या ठिकाणाहून पळ काढला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे। एवढंच नाही तर अपघातानंतर राजेश शहा अर्थातच मिहीरचे वडील यांनी मुलाला पळून जाण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या आणि ड्रायव्हरला अपघाताची जबाबदारी घेण्यासही सांगितल्याचं सध्या समोर येत आहे आणि मिहीर शहाला अटक करण्यात आली आहे। ठाण्याच्या शहापूरमधून पोलिसांनी सध्या त्याला अटक केली आहे। मिहीरसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे। मिहीरची आई आणि बहिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे। तर आरोपीवरती योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा अर्थातच जयवंत वाडेकर यांच्याकडून देण्यात आली आहे। तर त्यांचे नातेवाईक आहेत मिहीर याच संपूर्ण प्रकरणातील मिहीर शहा याला सध्या पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्यातील शहापूरमधून मिहीरला अटक करण्यात आली आहे। मिहीरसह इतर 12 जणांना देखील अटक करण्यात आली। यामध्ये 12 जणांमध्ये राजेश शहा यांचे कार्यकर्ते असल्याचे देखील माहिती आहे आणि याच कार्यकर्त्यांनी मिहीरला याच प्रकरणी मिहीरला पळून जाण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता। या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून सोबत आहेत आपल्या। सुषमाजी, जो मिहीर आहे वरई अपघात प्रकरणातील खरा आरोपी, त्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे, तुमची प्रतिक्रिया? खरं तर या माणसाला त्याच दिवशी अटक होणं अपेक्षित होतं, पण ठरवून त्याला पळून जाऊ दिलं। सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा सगळ्यांनी त्याच्या विरोधात फार जोरात एक वातावरण सुरू झालं तेव्हा आता कुठे त्याला अटक झालेली आहे। देर आहे दुरुस्त आहे, पण अपेक्षा अशी असेल की पोर्शे कार प्रकरणात जे विशाल अग्रवालच्या बाबत झालं ते मिहीर शहाच्या बाबत होऊ नये। कारण कळत नाही आम्हाला की रविवारी कसे काय या लोकांना जामीन मिळतात। इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्रुटी ठेवतात आणि अशा काही त्या त्रुटी आणि उणिवा राहिलेल्या असतात की जेणेकरून न्यायालयाच्या समोर सत्य येतच नाही आणि न्यायालयामध्ये सबळ पुराव्याअभावी ही माणसं सुटून जातात। त्यामुळे किमान या प्रकरणात तरी तपासी अंमलदारांनी प्रामाणिकपणा दाखवावा ही अपेक्षा असेल। सुषमाजी, आपण पाहतोय ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी मात्र आरोपीला अटक करण्यात आली नाही। आरोपी फरार होता। 2 दिवसानंतर आरोपीला अटक केली जाते। नेमकं काय वाटतं, यामागे काय षडयंत्र असावं शहा कुटुंबियांचं? नाही, बघा, सत्ताधाऱ्यांच्या अगलबगलला बसणारी ही माणसं आहेत सगळी। हा जो माणूस आहे शहा नावाचा, हा स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा फार महत्वाचा पदाधिकारी आहे। त्यामुळे जिथे मुख्यमंत्री महोदयांचा माणूस असतो तिथे सत्ताधाऱ्यांच्या लोकांना हात लावायला पोलीसही घाबरतात। कारण पोलिसांना दाबदडप करणारे नितेश राणेसारखे लोक असतात की तुम्हाला काय करायचंय ते करा, आमचा बॉस बसलाय सागर बंगल्यावर। अगदी सागर बंगल्याच्या बॉसच्या आदेशाशिवाय काय करणार ही तरी बिचारी। निश्चितच, त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी।